अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे। डोमा गावात घराच्या बांधकामावरून झालेल्या किरकोळ वादातून एका आशा वर्करने 3 महिन्यांची गर्भवती महिला आणि तिच्या पतीवर गंभीर हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये महिलेला पोटावर मारहाण करण्यात आली, तसेच तिचे दातही पाडण्यात आले। हल्लेखोर महिला इतक्यावरच थांबली नाही, तिने पीडित महिलेच्या पतीवरही लाकडी काठीने हल्ला करून गंभीर जखमी केलाय। सध्या दोघांवर चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर आशा वर्कर आणि तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अमरावतीतील संतापजनक घटना आपण पाहतो। या ठिकाणी गर्भवती महिलेच्या पोटावर लाथा मारलेल्या आहेत, त्यानंतर तिच्या पतीला सुद्धा जबर मारहाण केली गेलेली आहे। या प्रकरणी आता आशा वर्कर आणि तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। किरकोळ वादांतून आता या आशा वर्करने या गर्भवती महिलेला मारहाण केल्याची माहिती समोर येते। अमानुष मारहाण केली आहे, तिच्या पतीला सुद्धा या ठिकाणी जबर मारहाण केली आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाड आपल्या सोबत जोडलेले आहेत। सूरज, आपण पाहतोय किरकोळ वाद होता आणि या वादानंतर या आशा वर्करने आणि तिच्या पतीने या गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केलेली आहे। आता या प्रकरणी आपण पाहतोय दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। निलम, आपण जर पाहिलं तर आशा वर्कर आणि आशा सेविकाकडे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गर्भवती महिलांना सांभाळ करण्याची त्यांची जबाबदारी असते, तिचं पालन पोषण बाळ होईपर्यंत संपूर्ण पालन पोषणाची जबाबदारी असते। मात्र किरकोळ कारणावरून जर पाहायला गेलं आशा वर्करने संबंधित जी महिला आहेत डोमा चिखलदरा तालुक्यातील डोमा गावामध्ये जी काही तांत्रिक अडचणीत होती, त्यामुळे आपल्या प्रतिनिधीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। अमरावतीतील संतापजनक घटना आपण पाहतो। या ठिकाणी या गर्भवती महिलेला मारहाण झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।